नमस्कार. आज मी तेलावरच्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या. तर त्यासाठी इथे मी थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि इथे पावशेर डाळ मी शिजवून घेते. तर इथे पावशेर डाळ शिजत घातलेले आहे. तर तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेते. तर इथे मी 8 ते 9 चपात्यांसाठी लागणारं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं हळद आणि मीठ टाकून मी ते कणिक मळून घेते. तर आपल्याला मस्त अशी मऊसर कणिक मळून घ्यायची आहे. तर थोडं पाणी टाकत आपल्याला अशा प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे आणि मऊसर अशी कणिक मळून घ्यायची आहे, चांगली मळून घ्यायची. आता मी ह्याला थोडा पाण्याचा हात लावून झाकून ठेवते. तर अर्धा पाऊण तास मी कणिक तशीच ठेवून देणार आहे. तर इथे आपली डाळ शिजवून झालेली आहे. तर त्यातलं मी पाणी काढून ठेवते. तर अशा प्रकारे डाळ आपली शिजवून झालेली आहे. तर आपल्याला आता पुरण करायचं आहे. तर मी पावशेर डाळीसाठी इथे एका वाटीला थोडं कमी गूळ घेतलेला आहे. तर गूळ बारीक करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं पुरण तयार करून घ्यायचं आहे. तर आपलं पुरण तयार झालेलं आहे. तर ते आपण आता वाटून घ्यायचं आहे. तर गरम असतानाच आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फुलपात्राच्या साहाय्याने मी इथे पुरण करून घेते. तर मस्तपैकी आपलं असं पुरण तयार झालेलं आहे. तर आता थोडी कणिक भिजल्यानंतर आता याला मी तेल लावून अजून कणिक मळून घेणार आहे. तर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी पळपूट लाटणं घेतलेलं आहे. त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. आता मी एक छोटा गोळा करून घेते. तर अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा प्रकारे पुरण भरून घ्यायचं आहे आणि गोळा करून घ्यायचा आहे. तर इथे अशा प्रकारे मी गोळा करून घेतलेला आहे. तर त्याला पळपूट लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे करून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर हळूवारपणे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला तेलाची ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ते अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे. तर इथे पोळीच्या सुरुवातीला कडेला मी इथे लाटणं ठेवते आणि अशा प्रकारे आपल्याला हळूवारपणे आतल्या बाजूने घेऊन पोळी उचलून घ्यायची आहे आणि ती तव्यावरती अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची आहे. आणि मस्त अशी आपली तेलावरची पुरणपोळी तयार झालेली आहे.